नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वाना डोंगरीत उतरले कवी आणि महाकवी संमेलनात रंगली काव्य मैफल. नागपूरमध्ये उष्माघाताने 10 दिवसात 15 बळी. नागपूरच्या वायू प्रदूषणाचे नागरिकावर दिसत आहे गंभीर परिणाम. या आणि इतर बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नियमित बघत रहा देश विदेशातील आणि स्थानिक बातम्यासुद्धा. राजनीती, शिक्षा, समाजकारण आणि इतर बातम्या, ताज्या बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. वाना डोंगरीत अवतरले कवी आणि महाकवी संमेलनात रंगली काव्य मैफल. वाना डोंगरी येथील मानवटकर भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नुकतेच भव्य महाकवी संमेलन घेण्यात आले. या महाकवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार हृदय चक्रधर होते. तर या महाकवी संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. डॉक्टर मच्छिंद्र चोरमारे, प्राध्यापक महेंद्र कुमार मेश्राम, प्राध्यापक अजय चिकाटे, निलेश पाटील, संदीप गायकवाड, ललेंद्र अंबुलकर यावेळी मंचावर उपस्थित होते. एवढेच नव्हे तर या कवी संमेलनामध्ये 50 कवींनी सहभाग घेतला. सामाजिक समता, संविधान, मानवता, भीम जयंतीनिमित्त कवींनी जागवली सामाजिक जाणीव. यामध्ये शालिक जिल्हेकर, सुभाष मानोटकर, मनोहर गजबे, प्राध्यापक डॉक्टर मनीष वानखेडे, वामन नील, धीर कुमार नंदागौडी, दीपक पंचभाई, लीलाधर गायकवाड, चित्तरंजन चौरे, प्रभू फुलझले, नागेश वाऊरवाघ, नागोराव सोनकुसरे, विजय वासाडे, राहुल गवस, सतीश सोमकुवर, संदीप शेंडे, सुभाष कोठारे, संजय सायरे, गौतम ढोके, प्रवीण नंदागौडी, दिगंबर चनकापुरे, सुमित कोटांगले, राहुल श्यामकुवर, दिवाकर शिर्के, प्रीतिबाला बोरकर, रजनी फुलझले, प्रतिभा सहारे, ज्योत्स्ना बनसोड, संगीता बनकर, ऊर्जा रजनी संबोधी, सुषमा कळमकर, हेमलता ढवळे, विशाखा नकाशे, विद्या भांबोरे, सुनंदा गायकवाड यांनी आपल्या कविता सादर केल्या. तर या कवी संमेलनाचे संचालन हितेश गोमासे यांनी केले. या कवी संमेलन कवी सुभाष मानोटकर यांनी आयोजित केलेले होते. नागोरावजी सोनकुसरे साहेब आहेत. सेवानिवृत्त झाल्याच्या नंतरही त्यांचा जो उत्साह आहे तो अजूनही मावळलेला नाही. कुठेही कवी संमेलन असलं की ते त्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात. आम्ही श्रीलंकेला सोबत होतो, तिथपासून आमची ओळख झाली आणि तेव्हापासून आजही हा. नागपूरमध्ये उष्माघातकाने 10 दिवसामध्ये 15 बळी घेतलेले आहे. गेल्या 8 दिवसातील नागपूरचे तापमान 21 तारखेला 22.4 होते, तर 28 तारखेला 24.4, 27ला 45च्या वर गेलेले होते. तापमानात उत्तरोत्तर वाढ, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे परिणाम. दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून शहरातील तापमानात वाढ होत आहे. जीवाची लाहीलाही करणारी उन्हात नागरिकांना सावलीचा आश्रय घ्यावा लागत आहे. गेल्या 10 दिवसामध्ये उपराजधानीत उष्माघातकाने 15 जणांचा बळी घेतलेला आहे. यामध्ये मृत हे संशयित उष्माघातकाचे बळी असल्याचे सांगले जात आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
मागील 10 दिवसापासून तापमानात वाढ होत असून गेल्या 8 दिवसात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. सोमवारपर्यंत गेल्या 10 दिवसात मेयो रुग्णालयात 5 आणि मेडिकलमध्ये कॉलेज हॉस्पिटलमध्ये 8 अनोळखी व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यात आले. सर्वाधिक मृत हे 30 ते 55 वयोगटातील असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. नागपूरच्या हवामानात होत आहे बदल. वायू प्रदूषण वाढत आहे आणि या वायू प्रदूषणाचा गंभीर परिणाम नागरिकांवरती होत आहे. क्रिम्स रुग्णालयाचा अभ्यास यावर झालेला आहे. उपराजधानीतील हवेचा दर्जा वायू प्रदूषणामुळे खालावला असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागलेला आहे. शहराचा वार्षिक सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक 147 AQI इतका नोंदवला आहे. 2020 नंतर 40.5% हवेचा दर्जा घसरला. त्यामुळे प्रत्येक श्वासातून सूक्ष्म कण आणि घातक वायू शरीरात जात असून त्याचा परिणाम दररोज सुमारे 2.5 सिगारेट ओढण्याइतका होत असल्याचे नागपुरातील क्रिम्स रुग्णालयाच्या अभ्यासक्रमातून स्पष्ट झालेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.